जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जो आनंद सत्य प्रकाश बुद्धि न जाने अनजान से तो अपार शुद्ध परमात्मा मीचाचे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यमकी देवी कुबेरेशी जो सर्वज्ञानी दयाळू हृदय ज्याची गणती ध्यान ज्याचे बुद्धिवादी करुण मित्यवान मन माझी उद्देशे ज्याचे अज्ञान भाषे जगत तसा वरी सर्प दिसत परी दोषाई न सर्प जगत ते स्वतंत्र आणि संपूर्ण पुण्य पुरुषे सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बदावा काम ओम विचारे आत्मा काम तरी मनोपुना करावे पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतांची की जय। बरं सांगा कोण सांगताय? नवीन कोण केला का अभ्यास? चैतन्य सांग, तुम्ही सांगा सांगा। चैतन्य केला नाही? अभ्यास नाही केला? दात देत आहे नाही? चौघे काही सांग। सहावं एडिंग होतं अजातवाद। आता हे वाद जे आहेत ना, तर त्याच्यात तात्विक वाद शब्द काय होतो? तत्वाविषयी केलेला जो निर्णय, ते निर्णय करताना जे संभाषण होतं त्याचंच नाव वाद असं होतं। त्या तात्विक वादामध्ये परमतत्वाचा स्वीकार करायचा, तर ते तत्व कसं आहे हे स्वीकारण्यासाठी ज्या वेळेला विद्वानांच्या सभेमध्ये वादावाद केला जातो, तत्वनिर्णय केला जातो, याला वाद असं केलेला आहे। सहावा जो हेडिंग होता म्हणजे जो सिद्धांत मांडलेला आहे वेदांत शास्त्राने, तो कोणता सिद्धांत आहे तर अजातवाद हा सिद्धांत आहे। अजात याचा अर्थ म्हणजे नाही, जात म्हणजे जन्मलेला, जो जन्मलेलाच नाही अशा प्रकारचा जो एक सिद्धांत तयार केला, त्याचं नाव आहे अजातवाद। आणि मग कुठे जन्मलेला नाही? आम्हाला तर संसार दिसतो, तर तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसाराचा अत्यंत अभाव असं सांगताना अजातवाद असा सिद्धांत आलेला आहे पहिला। याची आपल्याला अनुभूती केव्हा येईल? तर ज्या वेळेला तुम्ही स्वरूपाशी एकरूप होऊन जाताल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की संसार जन्मलेला नाही। सध्या आपण अध्यस्त पदार्थाशी एकरूप आहोत, म्हणजे अज्ञानाच्या पटातून निर्माण होणारे विक्षेप म्हणजे स्थूल सूक्ष्म देह, याच्याशी आपला काय झालेला आहे? तादात्म्य संबंध बनलेला आहे। आणि त्या संबंधाने संसार पाहायला गेल्यावर दिसतोय। ज्या वेळेला स्वरूपाशी अनुसंधान केलं जाईल त्यावेळेला संसार झाला नाही असं लक्षात येऊन जाईल की संसार हा झालेलाच नाही। तेव्हा हा जो एक वाद आहे तो प्रथम वाद वेदांत शास्त्रामध्ये येतो, त्याला अजातवाद असं म्हणतात। पारिभाषिक शब्द हा लक्षात ठेवा, संसाराचा जन्म झालाच नाही असा जो सिद्धांत त्याला अजातवाद असं म्हणतात। पुढे त्याच्यात उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं पाहिजे पुत्राप्रमाणे दिसणारा संसार म्हणजे झालाच नाही। वंद्या पुत्राप्रमाणे पहिली गोष्ट, वंदेचा पुत्राचा जन्मच होत नाही, नाम मात्र झाला, तो केवळ उच्चारण्यासाठी झाला। वंद्या पुत्र बागुलबुवा कुठे सापडला कोणाला? पण आई भीती दाखवण्यासाठी त्या बागुलबुवाचा जसा विचार करते, मुलाला भीती दाखवायची असेल, रडत असेल, बागुलबुवा येईल बरं का असं म्हटलं की ते गप्प बसतो। ते म्हणतो कुठे आहे बागुलबुवा? म्हटले अंधारात।
अंधारात बागुलबाची काय आहे? कल्पना आहे. कल्पना आहे. झालेला आहे का? नाही. वंद्यापुत्र नाही. तसाच संसारही झाला नाही. मग संसार झाला नाही पण काहीतरी झालं ना, किंवा काहीतरी आहे ना, तर त्यालाच आत्मा असं म्हणतात. आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे, पुराण मुक्त असा आहे, अजन्मा असा आहे. म्हणून काय आहे तर आत्मा आहे, काय नाही संसार नाही. लक्षात आलं? तुमचा आपला मुद्दा बी लक्षात आला की आम्हाला का दिसतो, तर आम्ही अज्ञानाशी संलग्न झालेलो आहे. जो मनुष्य अविद्येशी संलग्न होतो त्याला स्वप्न दिसतं. अविद्येशी संलग्न झाले ना, तसे तुम्ही झोपलेले होते त्यावेळेला काय दिसत होतं का तुम्हाला? सुषुप्तीत काय दिसलं होतं? तिथं अज्ञान होतं. सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञान होतं, पण अज्ञान नाही रूपात असल्या कारणाने मला काही कळत नव्हतं असं तो म्हटला. पण त्यावेळेला विक्षेप निर्माण झाला कशामध्ये? त्याच अविद्येमध्ये. त्यावेळेला स्वप्न तयार झालं. स्वप्न दिसलं ना, मग स्वप्न दिसलं. स्वप्न दिसल्यावरती स्वप्नामधला व्यवहार करायला लागला. स्वप्नातला व्यवहार करत होता त्यावेळेला स्वप्न सत्य भासत होतं. त्यातून जागा झाला, अर्थात ते अवस्थेतली एक अवस्थेचा एक भाग आहे. सुषुप्ती ही काय? अवस्था. स्वप्न ही अवस्था. आणि स्वप्न अवस्था सरल्याबरोबर ती दुसरी अवस्था आली. कोणती? जागृती आली. त्या जागृतीमध्ये स्वप्न अवस्थेतल्या पदार्थांचाही वाद झाला आणि नाहीचा निश्चय झाला की स्वप्नातले पदार्थ अस्तित्वात नाही. हे जागृतीत कळालं. आता जागृती याच्यावरती या दोन अवस्था टिकलेल्या आहेत मागच्या. सुषुप्ती आणि स्वप्न ही त्याच्यावरच आधारित आहे, जागृतीवर. आणि जागृतीमध्ये जागृतीचा बाद केव्हा होईल असं म्हटलं. लक्षण करताना असं केलेलं आहे. स्वप्नाचं लक्षण करताना असं म्हटलं, ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होतो ती अवस्था आहे स्वप्न अवस्था. प्रातिभासिक पदार्थांचे ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होतात. त्याच्यासाठी रज्जूवरील सर्पाचं म्हणजे रज्जूवर सर्प भासला, त्या सर्पाचं सर्प हा प्रातिभासिक सत्तेतला आहे. त्याचा बाद करायचा असेल तर व्यावहारिक सत्तेतल्या रज्जूचं ज्ञान झालं तरी बाद होतोय तिथे. त्याला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही, तर त्याचा म्हणून तिथं ब्रह्मज्ञान नाही काम करत. दुसरा भाग झाला व्यावहारिक सत्तेतलं जे जगत दिसतंय याचा बाद केव्हा होईल असं म्हटलं तर ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय बादच होत नाही त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय बाद होतो तो प्रातिभासिक पदार्थ आहे. म्हणून या दोन्ही मधली ही तफावत. आता ज्याचा बादच होत नाही त्याला पारमार्थिक सत्तेतला पदार्थ म्हणतात. ज्या पदार्थाचा, आणि तो पदार्थ किती येतं त्याच्यात? पारमार्थिक सत्तेत केवळ एकच आत्मा आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. लक्षात आलं? हे जर बैठक चांगली जर कळाली तर तुमचा प्रवेश आतमध्ये होईल. म्हणजे महत्वाचे तीन सत्ता कशा केलेल्या आहेत त्या तीन सत्ताही अस्तित्वात नाहीत वास्तविक पाहता. वेदांत शास्त्र कळण्यासाठी तीन सत्ता सांगितले आणि वेदांत शास्त्र कळल्यावर दोनच राहतात आणि शेवटी अनुभूतीत एकच येते. असं म्हणजे ज्या वेळेला अनुभूती येईल त्यावेळेला त्याला सत्ता आहे असंही म्हणू नये, एकच बी म्हणू नये. त्याला एक तरी का म्हणावं? कारण एक आत्माच आहे तर तो, कारण एक हा शब्द सापेक्षित तयार होतो किंवा द्वैतात मध्ये एक येतो. जिथे द्वैतच नाही तिथं अद्वैतात संख्यावाचकता नाही. आणि मुमुक्षुला पारमार्थिक आणि प्रातिभासिक सत्ता कळाली. जर कळत नसेल तर व्यावहारिक सत्तेचा वापर केला तरी चालेल, म्हणून कारण तीन सत्ता आणल्याच ना. म्हणून लगेचच्या लगेच दोनच सत्तावर जायला कोणाची वृत्ती धजवत नाही, पण तीन मधून दोन मध्ये, दोन मधून अद्वैतामध्ये हा प्रवेश करता येईल. चला काय म्हणतायत? त्याची मग शिष्यांच्या शंका केली का तुम्ही जसं म्हणता वंध्यापुत्राप्रमाणे म्हणजे संसार झालाच नाही तर तो प्रतीला कसा येतो? आता त्याच्यामध्ये असं आहे, वंध्यापुत्राप्रमाणे तर वंध्यापुत्र अस्तित्वात नाही आणि आम्हाला संसार अस्तित्वात दिसतो. लक्षात आलं? हा दिसतोय. तर मग तुमचा दृष्टांत महाराज थोडासा चुकल्यासारखा नाही वाटत का? कुठला? अनुभूतीच्या वंध्यापुत्राचा दृष्टांत इथे बसत नाही असं दिसतं.
तर ते म्हटले बसतो, पण तो तो आपल्याला पटायला कळायला थोडा उशीर लागतो असा आहे. वंद्यापुत्राप्रमाणे झालाच नाही हा अजातवाद आहे. आणि आम्हाला जो दिसतो तो अविद्येच्या संसर्गाने दिसतो, कारण आम्ही त्याच्यातच जगतो. स्वप्नामध्ये जगणारा जो पुरुष आहे त्याला स्वप्न हे दिसतच, आणि त्याला स्वप्नात अग्रदेवाचं स्वप्न आलेलं आहे. पुढे विचार सागरात त्याला सांगितलं बाबा झालाच नाही संसार, पण म्हणले महाराज मला काय पटलं नाही. नाही पटलं तर त्याला स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं सद्गुरूंनी काय, की हा दृष्टांत संसार झाला नाही. ते म्हटले महाराज मला काय पटत नाही. म्हटले थोडा वेळ थांब, जागृती आल्यावर लक्षात येईल. आणि जागृतीत आला त्यावेळेला हा तर आमचाच अनुभव आहे ना. म्हणून स्वप्नामधला पदार्थ स्वप्नात असेपर्यंत सत्य वाटतो, आणि जागृतीत आल्यावर नाहीचाच निश्चय होतो, नव्हताच. तसा अजातवादात नव्हताच. म्हणून वंद्यापुत्राचा हा जो दृष्टांत आलेला आहे तर तो योग्य आहे. आता इथे आम्हाला जो दिसतो तर ते तुम्हाला जर पटत नसेल तर विवर्तवाद सांगतील पुढे. तर पटण्याकरता मग विवर्तवाद सांगतात. कारण श्री गुरु सांगतात का अजातवाद कोणालाच पटत नाही, मग तुला नाही पटत असं काही. अजातवाद कोणाला पटत नाही म्हणजे पटणारा भाग्यवंत असावा लागतो. तर भाग्य उदयाला आलं तर पटेल. आता ते भाग्य म्हणजे साधारण भाग्यामध्ये नाही. साधारण भाग्य म्हणजे ब्रह्मदेवाचे हजारो ब्रह्मदेवाचे पुण्याही सुद्धा कामाला येत नाही, इतका मोठा भाग्यवान आहे तो पुरुष. म्हणजे हजारो ब्रह्मदेवाची पदं त्याच्या पुढे जरी आली तरी त्याच्याबरोबर याची तुलना होणार नाही, जो निर्गुण निराकार मोक्षाचा विचार करतो. म्हणजे त्याचा जो भाग्यवान आहे, मग तिथं काय इतकी अपार पुण्याई तयार झालेली त्याच्यात. म्हणजे शुद्ध निष्काम पुण्याई अनंत कोट्यानी तयार झालेली. तर त्याला कोणाला तरी एखाद्या भाग्यवानाला पटेल, सर्वांना नाही पटणार. म्हणून नाही पटणार, पण पुण्याई तयार होत राहते. कशी तयार होते मी नेहमी सांगत असतो ना. साधारण तुम्ही जर पारमार्थिक एखादी क्रिया करत असताल, कर्म करत असताल, तर त्यापासून निर्माण होणारं पुण्य आणि तेच विशेष केलं जाणारं म्हणजे विशेष केली जाणारी साधना, त्यापासून निर्माण होणारं पुण्य, यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. लोक धंदा करत राहतात, पण ज्याचा आता फुगेच विकायचा धंदा असेल, फुगं विकणाऱ्याला किती कमाई होते दिवसाची? 7-8 हजार रुपये. फुगे विकतो तो बिचारा, तर त्याचा काय दोष नाही. तो विकतो काय ह्याच्याशी काही संबंध नाही. मी दृष्टांत वापरलाय फक्त. तो फुगे 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 काय कमाई काय करत असेल व 5 रुपयाला फुगा, 10 रुपयाला फुगा, काय मिळाले 200, 400, 300 रुपये लय झाले त्याचं. बरोबर आहे का? आणि एखाद्याने कंपनीच टाकली, त्या फुग्याचीच कंपनी टाकली, तो त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्या रॉ मटेरियलची कंपनी टाकली, तो त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. तुम्ही त्याच्यामध्ये जसं हे करत गेला वरती, तर आता मोठी कंपनी टाकणारा हा काही कमवतो. तसाच परमार्थातली साधनं कोणती करता? पाठाला आले किती पुण्य, किती यज्ञांचे पुण्य मिळतील तुम्हाला. तिथे जर तुम्ही जर एकच कर्मकांडातला यज्ञ करत बसले, त्यापासून निर्माण होणारं पुण्य फार थोडं. दिवसभर यज्ञ करत बसला, हा दिवसभर यज्ञ नाही, फक्त पाठाला येऊन गेला, तर त्याने त्याच्या जन्मात केलेली सगळी पुण्य एका पाठात जमा झाली. इतकी मोठी पुण्य आहे याची, कारण याचा अधिकारीच वेगळा आहे ना. श्रवण हे साधन तत्वज्ञानातलं आहे, आणि तत्वज्ञानाचं साधन करणारा तत्वज्ञान हे 3 नंबरमध्ये आलं. पहिला कर्मकांड, दुसरा उपासना कांड. ह्याला क्रम आहे, लक्षात ठेवा बरं. उपासना कांड फार दिसतो भारी, फार उघड नाही बोलता येत, कारण त्याच्यात नास्तिकतेचा आरोप येतो त्याच्यात, खरी गोष्ट आहे. म्हणून फार उघड नाही बोलता येत, पण दिसायला उपासना कांडावाला भारी दिसतो का ना? लय भारी दिसतो तो. असा दिसलं की म्हणजे की काय ह्याच्या पुढे तर सगळं तुच्छ दिसतंय, सगळं पॅकिंग आहे. पण ते काय करणार त्याला. आणि तिसरा जो येतो तो तत्वज्ञानात. ह्या
जसा असेल तसा दिसतो. कपाळाला गंध सुद्धा काय वेळेला नसतो. म्हणजे कपाळाचा गंध गेल्यामुळे अद्वैत पुसलं गेलं नाही. असं नाही. आणि ते कारण ती एक सहज अवस्था असते म्हणून मग त्याच्यातला जो साधन करणारा कशातला तत्वज्ञानाचा त्याची पुण्याई कैक पटीने भारी राहत. मी तुम्हाला सांगितलं ना धंद्या कोणता धंदा लावलेला आहे त्याच्यावरती त्याची जशी कमाई आहे अर्थात एक तसे धोके सुद्धा आहेत बरं का. हे बी लक्षात ठेवा. कारण मोठा धंद्यावाला बुडण्यामध्ये बी सांगतात ना छोटा धंदा बुडाला तर छोटाच जातो तो एवढा काय विशेष नाही. हे बी धोके लक्षात ठेवायचे. म्हणून नेहमी अधिकारावर असणाऱ्या पुरुषाला जागा राहावं लागतं. बिगर अधिकाऱ्याचं काय नाही चालत काय. पण अधिकारी आता तुम्ही सगळे काय होणार अधिकारी होणार. मग अधिकारी होणार तर जागच राहावं लागतं. आणि जागं राहून अध्ययन केलं तर तो भावेल. हळूहळू आज नाही पटलं तर उद्या तुम्हाला पटेल. आणि पटणे म्हणजे तरी काय हो आपली उंची वाढली की आपल्याला ते पटायला लागतं. कोणती उंची म्हणताल तर अधिकाराची उंची वाढली तर त्या व्यक्तीला ते पटेल. अभिमान वाढवी. आता त्या म्हणजे हळूहळू त्याची उंची वाढत गेली की कळेल. राजत्वाद पटण्याकरता विवर्तवाद म्हणजे आता तुम्हाला दुसरा वाद सांगतील. पहिल्या वादामध्ये हा काय पटला नाही तर नाही कपटाना नका कपटाना विवर्त कळाला. विवर्त याच्यात विवर्त या पदाचा अर्थ आहे आद्यस्त. कशा विवर्त हा शब्द एकटा येत नाही तर अधिष्ठानाला घेऊन येतो. म्हणजे एक अद्वैत तत्व म्हणजे आत्माच आहे ब्रह्मच आहे. पण त्याच्यावर संसार भासला ना म्हणजे भासणारा संसार हा आध्यष्ट ठरला. कारण तो काय म्हटला होता महाराज आम्हाला संसाराचं अजातवाद नाही पटत आम्हाला. कारण संसार दिसतो. मग दिसतो तर कसा दिसतो रज्जूवरील सर्पाप्रमाणे. आता दृष्टांत इथून पुढे हा चालू झाला. कोणता रज्जूवरील सर्पाप्रमाणे. रज्जूवर सर्प कोणत्या काळात असतो. काळ किती आहेत काळ किती आहेत भूतकाळ चालू काळ आणि भविष्य काळ. म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य याला काळ कालावधी म्हणतात. काल मोजायचा असेल तर याची गणक येते. मग रज्जूवरील सर्प ऐका बरं. रज्जूवरील सर्प हा कोणत्या काळात आहे. भूतकाळात आहे वर्तमान काळात आहे का भविष्य काळात. हा एक उत्तर आहे त्याच्यातलं. भ्रांती काळात आहे. म्हणजेच वर्तमान काळात आहे. वर्तमान काळात वर्तमान काळ तरी कशाला म्हणतात असं म्हटलं तर क्षणाला काळ म्हणतात. वर्तमान हा क्षणात पालटतो. नाही एकाकडे झाले तुम्ही. तर त्या म्हणजे एकाच क्षणामध्ये जसं नाथ महाराज म्हणतात एका तासा माझी होती वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहायची. तर एक आता आपण पाठाला बसलो तेव्हाचे राहिले का गेला ना काळ माग निघून गेला. तो एक प्रत्येक क्षणाच्या तो इतक्या स्पीडली गतिमान रीतीने चाललेला आहे. वर्तमान बरोबर वर्तमान. हे तर्क संग्रहातलं सांगतात. तर तेव्हा इतक्या क्षणामध्ये मग तेवढ्याच क्षणामध्ये ज्याची सत्ता आहे त्याला म्हणतात वास्तविक हे जे जगत आहे. म्हणजे रज्जूवरचा सर्प किती काळात अस्तित्वात आहे तर आता नाही म्हणायचं म्हणून क्षण असा शब्द प्रयोग केला तुमच्या एका क्षणासाठी. आपलं जीवन सुद्धा क्षणावरती आधारित आहे. गेलेलं गेलं व पुढचं येणारं माहीत नाही. आणि एका क्षणात तेवढ्याच क्षणभर त्याची प्रतीती. संसार किती काळ दिसतो तेवढा. रज्जूवरील सर्प क्षणात. पण तो क्षण सुद्धा अस्तित्वात नाही हे सिद्ध केल्यानंतर. कारण नाही आधी अंती अवसानी. तुकोबराय म्हणतात वेरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. जे जे माईक पदार्थ म्हणजे संसार दिसतो तो आधीही नाही अंतीही नाही. मग आधी आणि अंती जो पदार्थ नसतो तो अवसानी सुद्धा अवसानी म्हणजे वर्तमान काळ त्याच्यात सुद्धा नसतो. म्हणून नाहीच. पण नाहीच असा निश्चय करणारा कोणी भाग्यवान आहे की संसार झालाच नाही न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म कळले. तेव्हा एकच ब्रह्म आहे.
आणि त्याला अद्वय असं म्हणतात. पण नाही निश्चय झाला तर विवर्तवाद सांगतायत. तेव्हा विवर्त या पदाचा अर्थ आहे अध्यस्त. आणि अध्यस्त पदार्थ हा नुसता अध्यस्त नसतो तर अधिष्ठानाला घेऊन येतो. खरं तर अधिष्ठानच असतं, अध्यस्त नसतोच. वाद तुम्हाला तोच सांगायचा आहे, फक्त थोडासा बदल केला आता. रज्जू सर्प तसा अधिष्ठान ब्रह्म आणि अध्यस्त जगत. जगत हे कसं आहे, रज्जूवरील सर्पाप्रमाणे आहे. आणि ब्रह्म कसं आहे, सर्पाच्या अधिष्ठानासारखा आहे. सर्पाच्या अधिष्ठान म्हणजे रज्जू. रज्जूवरी भाषे तुका बरं आहे. आणि रज्जूवरी भाषे सगळ्या संतांची प्रमाण आहेत त्याला. म्हणजे रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, हा रज्जूवरील सर्पाप्रमाणे हे जगडंबर भासलं असं तुकोबर आहे सांगतात. तर ते मिथ्याच आहे, त्याच्यात काय सांगतात. विवर्तवाद पटला तर अजातवाद अजून एक आहे. आता अज्ञानामध्ये जे जे जीव राहतात, जीव अज्ञानातच राहिले ना, त्यांना जगत सत्य भासतं. ते सत्यत्व आणलं कुठून, अधिष्ठानाचं सत्यत्व जगतात आलेलं दिसतं, म्हणून जगत सत्य भासतं. रज्जू सत्य आहे का सर्प सत्य आहे? रज्जूला सत्य म्हणणार ना तू, कारण त्याच्यावरच तो सर्प भासला. रज्जू सत्य आहे आणि तिच्यावर भासलेला जो सर्प आहे, त्या सर्पाच्या भासण्याच्या काळात जे सत्यत्व आलं ते रज्जूच आलं. तसं जगत भासतंय आणि सत्य आहे महाराज असं तुम्ही जर म्हणत असताल तर हे सत्यत्व कुठून आलेलं आहे? ब्रह्माचंच सत्यत्व या जगामध्ये आलेलं आहे. रज्जूचं सत्यत्व जसं सर्पामध्ये आलं, रज्जूचं सत्यत्व जसं, म्हणूनच सर्प आहे असा म्हटला. तो आहे 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 म्हणजे सत्य आहे, सत्य आहे असं वाटतं. सर्प आहे, सर्प आहे. तर त्याला सांगितलं सर्प नाही. अहो सर्प नाहीचा निषेध नाहीच्या ठिकाणी होत नाही तर आहेच्या ठिकाणी होतो. म्हणजे असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी किंवा रज्जूच्याच ठिकाणी सर्पाचा नाहीपणाचा निश्चय झाला. पण काहीच नाही हे सिद्ध नाही झालं तर रज्जू आहे हे सिद्ध झालं. तसं जगताचा बाध झाला, जगत नाही ठीक आहे पण काहीतरी आहे ना. काय आहे? ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्माचं सत्यत्व जगताकडे आलं, रज्जूचं सत्यत्व सर्पाकडे आलं. आणि नुसतं सत्यत्व नाही आलं, मग त्याला संगती लावली शास्त्राने. सत चित आणि आनंद. ब्रह्म कसा आहे? सत चित आनंद. सत म्हणजे सत्तावान. सत्पदाचा अर्थ काय? सत्ता. किंवा सत्पदाचा अर्थ आहे नित्यता, नित्य. दुसरं आहे चित. चित पदाचा अर्थ आहे प्रकाशमानता किंवा स्वसंवेद्यता असं म्हटलं. चित पदाचा अर्थ आहे प्रकाश, ज्ञान, स्वसंवेद्य आणि आनंद. आनंद पदाचा अर्थ आनंदाचा आहे, सुख असा आहे. म्हणून या तिघांची प्रतीती जगतात येते. नुसती सत्तेचीच प्रतीती आली असं नाही झालं. जगत सत्य आहे असं भासलं ते ब्रह्माचं सत्यत्व. जगतात जे प्रतीतीला ज्ञान येतंय का नाही, व्यवहार कशावर चाललाय, ते ज्ञान कुठून आलं? ब्रह्माचं. आणि जगतात जे आनंद प्रतीतीला येतो, भला तो विषयाच्या मार्फत काय आहे ना, तो आनंद तरी कोणाचा? तर ब्रह्माचाच आहे. म्हणून सत चित आणि आनंद हे जगतात आलेले जे पदार्थ आहेत ते अधिष्ठानाकडून आले. आणि एक आध्यस्थ पदार्थाचे दोन पदार्थ आले. कोणते? नाम आणि रूप. नाम रूप कुठून आलं? मायेचं. आणि ते मायेचे नामरूप आणि चैतन्याचे सच्चितानंद असे मिळून झाले 5 अंश. आणि त्या 5 अंशाचं जगत बनलं. आम्हाला नामरूप उत्पन्न झालेले बी दिसतात आणि नाश झालेले दिसतात, समजून घ्यायचे मायेचे. पण सच्चितानंदत्व जे जगतात भासतंय ते अधिष्ठानाचं. पण ते सामान्य रूपाने भासतं, विशेष रूपात भासत नाही. विशेष रूपाने ज्याला ज्ञात झालं त्याला महात्मा म्हणतात. आणि सामान्य रूपाने ज्याचा सच्चितानंद तर सगळ्यांना माहीत झालं
पण ते सच्चिदानंदाचं विशेष ज्ञान ज्याच्या ठिकाणी झालेलं नाही तर त्याला आध्यस्थ असणं म्हणजे आध्यस्थामध्ये आध्यस्थाची निवृत्ती होत नाही. कारण अपरोक्ष भ्रांतीचा अपरोक्ष ब्रह्मज्ञानानेच बाध होतो. अपरोक्ष भ्रांतीचा परोक्ष ज्ञानाने बाध होत नाही असं शास्त्र म्हणतं. थोडी खोली पुढे जाऊन पुढे विषय येतो आणखी. चला तर तेव्हा विवर्तवाद सांगतायत. काय म्हणतायत? जन्मादी जगत हे सत्य नसून भासतं का अशी शंका आहे. हा, जन्मादी जगत सत्य नसून भासत का, ज्याचा जन्म झाला नाही असं जे जगत मग का भासत? तर रज्जूवरील सर्पाचे डेट ऑफ बर्थ काय आहे? रज्जूवरील सर्पाची प्रतिती काळात नाही कोणी बघा त्याची तारीख जन्मतारीख आणून द्या माझ्याकडे, आपण वाढदिवस साजरा करू सगळे मिळून. रज्जूवरील सर्पाची जन्मतारीख काय? झालाच नाही हीच जन्मतारीख आहे. झालाच नाही हीच जन्मतारीख आहे. ते म्हणले दिसत होता आम्हाला संध्याकाळी काल 6 वाजता 6:30 फिरायला गेलो त्यावेळेला एक दिसतच होता. कोणीतरी चित्र टाकलं होतं. कोणी टाकलं होतं? ऋषी महाराजांनी टाकलं होतं का? रज्जूवरील सर्पात चित्र टाकलंय ना मोबाईलला, तुम्हाला टाकून देतो. ते ह्यांचं आहे नाही का? तर त्याच्या म्हणजे तो रज्जू आहे ना त्याला त्या दिला की त्याचा सर्पात रूपांतर कसं होतं ते आपले चित्र केलं तयार त्याचं. पहा एकंदरीत रज्जूवरती सर्प केव्हा जन्माला आला तर झाला नाही. हे तुम्हाला पटतंय का नाही? का नाही पटलं अजून? कोणाला पटत नसेल तर त्यांनी तारीख सांगा मला. रज्जूवरचा सर्प झालाच नाही वास्तवताचा, याच्यात काही शंका नाही. कारण तो फक्त प्रतिती जेव्हा आली त्यावेळेला झाला असं म्हणायचं. तो त्याच्या आधी किती केव्हापासून होता? खरं तर काय आहे, कारण त्याचा ज्या वेळेला प्रकाश टाकला तेव्हा बाध झाला आणि बाध झाला तेव्हा कळाला की इथे नाही. तसा आत्मज्ञान जेव्हा कधी प्रकाशित होईल त्यावेळेला तुम्ही म्हणताल जगत झालं नाही. तोपर्यंत तुम्ही काय म्हणता? दिसतंय, भासतंय, जगत भासतंय, भासेल. चला पुढे. त्याचं कारण सांगतात हा का म्हणजे तुला स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी सुखी दुःखी आहे असं म्हणजे तुला तुझ्या ठिकाणी ज्ञान असतं. आता मी कोण आहे असं जर शोध करायला गेला, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात मी कोण आहे याचा तुम्ही विचार करा. तर तुम्ही कोण आहे? तर आम्हाला भ्रामाने शरीर भासतात. किंवा थोडासा विचार केला त्याच्यापेक्षा खाली जर गेलं ना तर बरेचसे लोक का तुम्ही कोण आहे म्हटलं की म्हणतो मी साहेब आहे. कशा कोणता साहेब? तुम्ही कशाचे साहेब? नाही ना मी प्राध्यापक आहे, नाही मी इंजिनियर आहे, मी वकील आहे. का हो? तुम्ही वकील आहात, इंजिनियर आहात म्हणजे हे बाहेरच्या पदव्या झाल्या. त्याच्या थोडासा जवळ आल्यावर तर म्हणतो नाही ते नाही, पण मग मी माणूस आहे का नाही? ते म्हणले बघ तू माणूस सुद्धा नाही, तू तर बाकीचं बाहेरचे तर काही नाहीच नाही, पण तू माणूस सुद्धा नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी मनुष्यपणाचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे मग आहे नाही मग ठीक आहे मनुष्य आहे म्हणजे मानवी शरीराला धरून तो काय बोलला? मी मनुष्य आहे. त्याच्या जवळ आल्या तर म्हणतो मी जगताप आहे. तर हा जगताप सुद्धा आणखीन कुठे येते ते तेव्हा आडनाव झालं ना ते आडनाव सुद्धा शरीराला धरून तयार होतं. मी ब्राह्मण आहे असा म्हणायला लागला. ब्राह्मण हे वर्ण झाला. बरोबर आहे का नाही? मनुष्योहम ब्राह्मणोहम. आता ब्राह्मण आहे म्हटलं तर ब्राह्मण तरी कुठे आहे? ब्राह्मण ही स्थूल देहाच्या ठिकाणची वर्णता आहे. स्थूल जशी जाती सुद्धा. जाती कोणाची आहे? आत्म्याला जाती नाही, आत्म्याला वर्ण नाही, आत्म्याला मानुष्यत्व नाही, आत्म्याला स्त्रीत्व नाही, आत्म्याला पुरुषत्व नाही. म्हणजे त्याच्यामधून बाहेर येतो. मग पुरुष हाही शरीराचा धर्म आहे. स्त्री पुरुष शरीराच्या ठिकाणी गेले. जाती हा स्थूल देहाच्या ठिकाणीच आली. वर्ण त्याच्याच ठिकाणी आले. त्याच्या आतमध्ये जर डोकावून पाहिलं तर लिंग देहाच्या ठिकाणी सुद्धा जातीचा लिंग देह कळतो ना, सांगितलं 16 तत्वांचा. त्याच्या ठिकाणी सुद्धा जाती नाही.
आणि आतमध्ये पाहायला गेला आत्म्याच्या ठिकाणी तर जगताचाच अत्यंत अभाव आहे म्हणून कुठलाच भाग त्याला लागत नाही. पहा म्हणजे जसजसं आपण आत चिंतन करत गेलं पण त्याच्यासाठी तुम्हाला मग याच्यापासून चिंतनामधून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचावं लागेल. जर तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचले नाही तर आपोआप शरीराच्या ठिकाणी आले आणि शरीराच्या ठिकाणी आल्याने म्हणायला लागले मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे का ना, मी अमका अमका आहे. त्याला उपाधीला धरून तो बोलायला लागला आणि हा उपाधीला धरून व्यवहार झाला त्याचा जगतातला. पण शोधायला गेलं तर खाली एक परमतत्वच सापडलं आणि जगत नावाचा कुठलाच पदार्थ नसल्याने वर्ण जाती गोत्र कुळ वगैरे सगळे. आता हा भाग म्हणजे इकडला वेदांत शास्त्राचा बरं लक्षात ठेवा. भक्तिशास्त्राचा नाही हे बी लक्षात ठेवा. भक्तिशास्त्रात तिकडे तुम्हाला आणखी वेगळाच विषय आणलेला आहे आणि कर्मकांडामधला वेगळाच विषय, ते विषय इकडे आणायचे नाही. तत्वज्ञानाचं अध्ययन करायला बसल्याच्या वेळेला जगताचाच अभाव केला तर बाकीचे विषय राहिलेच कुठे ते. आणि फक्त एकच परमतत्व आत्मा आहे हे सिद्ध करायचं. चला तेव्हा तुम्ही तर कोण आहे पण मी ब्रह्म आहे असे आत्म्याचे ब्रह्मरूपाने त्या जीवाला ज्ञान होत नाही. आत्म्याचं अज्ञान आहे म्हणून त्याला अज्ञानाच्या योगाने हे जगत दिसतं. म्हणून त्याला उदाहरण सांगितलं का रज्जू सर्पाप्रमाणे झाला. आत्ताच आपण विषय घेतला होता रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत भासतंय. शिष्याची शंका आहे हा का म्हणजे सांगा खळदकर साहेब सांगा बरं. शिष्य शंका नाही सांगताय ना सर केला का अभ्यास केला? शिष्याने शंका घेतलेली आहे. हा शिष्य म्हणतो हा रज्जू सर्पाचा जो संवाद झाला तो मला दृष्टांत. समजत नाही, तो मला नीट समजावून सांगा. बर बर ठीक आहे. आणि या दृष्टांतामध्ये सर्प कसा भासतो याची शंकेचं माझं समाधान आहे. तर कसा भासतो सर्प कसा भासतो. आता कसा म्हटलं की त्याच्या स्वरूपाचा विचार आला. कसा हा शब्द काय दाखवतो? स्वरूप. त्या पदार्थाच्या अंतर्गत काय स्वरूप आहे, मग त्याचं स्वरूप कसं आहे. मग स्वरूपाचा विचार करणाऱ्यांचा विचार आला आणि स्वरूपाचा विचार करणारे जे शास्त्रकार आहेत ते समोर आले. म्हणून हा मुख्य दृष्टांत आहे रज्जू सर्प. आणि तो वेगवेगळ्या दर्शनकारांनी म्हणजे ज्ञान करून देणारी परमतत्वाचं ज्ञान करून देणारे दर्शनकार पुढे आले आणि त्यांनी त्याविषयी उहापोह केलेला आहे की तो रज्जूवरचा सर्प कसा भासला. ते कोण आहेत तर त्यालाच म्हणतात ख्याती वर्णन. ख्याती याचा अर्थ आहे प्रतीती आणि त्या प्रतीतीचं जे वर्णन आलेलं वेगवेगळ्या शास्त्रकारांनी केलेलं ते पुढे सांगतील. चला यासाठी ख्याती वर्णन सांगितलंय. हा ख्याती लक्षात आला ना. ख्याती पदाचा अर्थ प्रतीती. कशावर प्रतीती आली? रज्जूच्या ठिकाणी येणारी सर्पाची प्रतीती. नुसती प्रतीती हा शब्द नाही धरायचा तर रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा भासला, कशी प्रतीती आली तर त्याला म्हणतात ख्याती. मग आता ते वर्णन करणारे ही जी नावं आलेली ती का आमच्या परिचयाची नाही पण होतील हळूहळू परिचित. कारण एकाच वेळेला माणसाची ओळख होत नाही. मग हे कोण आहेत बा हे? असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. तर यांचा विचार करणार आहेत आता आपण. आणि हा शास्त्रीय मुद्दा सुरू झाला आहे आता. इथून पुढे अभ्यास करा कंटिन्यू. ते असत ख्याती ही माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे. आत्मख्याती हा योगाचार ही मत आहेत बरं का. माध्यमिक या पदाचा अर्थ काय? माध्यमिक विद्यालय नाही. म्हणजे असं कोणाला वाटेल बा हे माध्यमिक विद्यालयाचा विषय आला का तर असं नाही. तर माध्यमिक माध्यमिक विद्यालय आपला शब्द इकडे कसं काय आणला. तर जे याचे बुद्धांचे जे 4 शिष्य आहेत त्याच्यात माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक अशी त्यांची नावं आहेत बरं का. आणि मग त्यांनी त्यांचे विचार मांडले
म्हणजे ते कोणाचेही विचार मांडलेले ऐकायला काय अडचण आहे का? पाहिजे. तर ते फक्त तत्वनिर्णयात कसे बसतात याचा विचार तुम्हाला त्या वेळेला करावा लागेल. तुम्ही जर 10 पंडित तयार झाले, विद्वान माणसं, तर त्याच्यामध्ये पंडितांच्या सभेत मुद्द्याचं खंडन कशावर होतं? तत्वावर ते होतं. त्याचं खंडन जर झालं तर तो बाद होतो विषय. त्याला खंडन मंडन असं म्हणतात. त्याच्यावरती मोठे मोठे ग्रंथ आहेत वेदांतात. आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला एवढंच पाहायचं आहे, कारण आपल्याला एवढा वेळ बी नाही, कोणाला आयुष्य एवढा अभ्यास करायला. म्हणजे ते तयार आहे ना तेवढंच घ्यावं. पहा, तेव्हा असत ख्यातीवादी जे आहेत ते माध्यमिक मताचे, म्हणजे बौद्धांचे जे 4 शिष्य त्यापैकी एक शिष्य यांचं मत शून्यम शून्य असं आहे. ते म्हणतात अधिष्ठानही शून्य आहे आणि आध्यस्थही शून्य आहे. अधिष्ठान म्हणजे रज्जू, रज्जू सुद्धा नाही आणि सर्प सुद्धा नाही असं ज्यांचं मत आहे त्यांना म्हणतात शून्यवादी. का हो? तुमचा अनुभव काय? यांच्या मताचं खंडन कसं होतं बा? ते म्हणतात अधिष्ठानही नाही आणि आध्यस्थही नाही, रज्जूही नाही आणि सर्पही नाही. तुमचं मत काय? रज्जूही नाही, बरोबर आहे? कारण आध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठानाशिवाय भासत नाही. त्या मताचं खंडन आहे. पण ते म्हणतात, ऐकायला इथं सांगतील आता पुढे जाऊन ते, तर माध्यमिक मताचा शून्यवादी. दुसरे आहेत योगाचार. हे त्यांच्याच बौद्धांच्या मतापैकी दुसरं एक मत येतं, त्यांना योगाचार असं मत म्हणतात. हे काय म्हणतात? तर ते विज्ञानवादी बौद्ध असं म्हटलंय त्यांना. म्हणजे ते विज्ञान या पदाचा अर्थ आहे बुद्धी, आणि बुद्धीमध्येच पदार्थ उत्पन्न होतात आणि बाहेर भासतात. असा कशामध्ये तरी एक विषय येऊन गेला आपला पंचदशीला का? पंचदशीत कुठेतरी एक विषय येऊन गेला. तर त्याच्यात बुद्धीमध्ये पदार्थांचे आकार धारण होतात आणि म्हणून आपल्याला बाहेरचे पदार्थ भासतात असं त्यांचं मत आहे. चला, ऐकायला काय अडचण नाही. पुढे जाऊन अन्यथा ख्याती हे न्याय मताचे गौतम यांचे आहे आणि वैशेषिक मताचे कणाद मुनी माहितीत ना? वैशेषिक मत कोणाचं आहे? कणादांचं. काय हो, एवढे मोठे शास्त्रकार यांनी आपली जीवन झिजवली आणि आपल्या समोर हे ज्ञान प्रगट करून ठेवलेले. त्यांचे काय मत जरी बाधित असतील तरी त्यांनी अभ्यास तर केले ना. आपण अभ्यासच करत नाही ना, म्हणून आपल्यापेक्षा मोठेच समजायचे. यांनी त्यांच्या जीवनात किती अभ्यास केला? इतका अभ्यास केला ना. त्या कणाद मुनींचं सांगितलं जातं. खळं माहिती का तुम्हाला? आता कोणाला खळं माहिती राहिलं? मशीन माहिती? मशीन धान्य तयार करायच्या मशीन. पहिली खळी राहायची, त्या खळ्यावरती रानात राहायचे बैल फिरवून ते केलं जायचं त्याचं धान्य. त्याच्यावर जे सांडलेलं धान्य आहे, सांडलेलं म्हणजे कण 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 वेचून ज्यांनी जीवनभर ज्ञानाची साधना केली ते कण, त्यांना कणभूक असं एक नाव आहे. आणखी कणभूक असंही नाव आहे. त्यांनी त्याच्यावर त्यांचं नाव कणाद झालं. त्यांनी बाकी काही संसार मिळवला नाही, पण चिंतन केलं, चिंतनात पूर्ण आयुष्य घालवलं. ते कणाद मुनी. चला, तर ऐका, तर त्यांची काय झाली आहे? न्याय वैशेषिकां मतांचा. पण मत मात्र चुकली. चुकानात का चुकली? तर कारण हे सुद्धा सगळे भगवंताचे काय आहेत? अवतार मानलेले. हे बी लक्षात ठेवा. हे जे आहेत ते काय आहेत? सगळी मंडळी भगवंताचे अवतार आहेत. तर त्यांना जडवादी असं म्हणतात. चौथं मत येतंय ते आख्याती. अख्याती म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा या आख्यातीवादी जे आहे ते सांख्यांचे म्हणजे कपिल मुनींचे असे आहेत. आणि जिथे प्रकृती पुरुषाचा विचार केलाय त्यांनी. आणि प्रभाकर मताचा चित्तवादी यांचे आहे. पुढे विशेष त्यांचं चिंतन येईल पुढे. 5वाचा मुद्दा आहे तो रामानुज मत. रामानुजाचार्य हे भगवंताचे अवतार आहेत आणि हे जगत सत्य मानतात आणि वेदांत शास्त्र पहा कशी गंमत आहे. एवढे मोठे आचार्यांची मत चुकीची कशी काय येतील? तर हे आचार्य मूळचेच अद्वैती आहेत, पण त्यांनी जगाच्या कल्याणासाठी अशा कोणाला तरी एक मत मांडावं लागेल ना. त्या प्रकारची मतं, आणि म्हणून यांनी ही मतं तयार केली. त्याच्यात सत्ख्यातीवादी रामानुज मत आहेत, ते जगत सत्य मानतात म्हणून जगत सत्यवादी यांचे आहेत. आणि 6वी ख्याती जी येते शेवटची ती व्यास महर्षींची आहे. भगवान व्यास आणि शंकराचार्य
आता शंकराचार्य नंतरच आले, खरं व्यास महर्षींचीच आहे. शंकराचार्यांनी येऊन त्याचं परत काय केलं, अद्वैताचं मंडन केलं आणि अद्वैताचं खंडन केलं. शंकराचार्य आले तेव्हा. आणि त्याचा विषय पूर्वीच आलेला येऊन गेलाय की कलियुगामध्ये शंकराचार्यांच्या रूपाने कोणी भगवान महादेव काय करतील, अवतार घेतील आणि द्वैत मताचं खंडन करतील. लोकांना द्वैत आवडतं का अद्वैत आवडतं? आपण जर पाहायला गेलं लोक सरळ सरळ द्वैतात राहतात. झाडाच्या वरच्या फांद्या खोडून झाड फुटायचं बंद होत नाही, द्वैत तसंच वाढतं. म्हणून खरं अद्वैत मत आहे आणि अद्वैत मतामधून जे चिंतन आलेलं आहे ते काही विशेष आहे. म्हणून द्वैत मताचं खंडन करणारे शंकराचार्य यांचं मत प्रबल ठरलं आणि तेच योग्य, म्हणजे त्याचं खंडन होत नाही असं मत आहे. ही 6वी ख्याती येते. चला एक एक ख्याती आपण पाहूया. नकाशा पाहिला का आपण? चला पहा, 6 नंबर पानावरती नकाशा आहे शेवटला. आता मी जे बोललो तेच या नकाशा पद्धतीमध्ये आलेलं आहे, पण चिंतनासाठी सोपं होईल. काढलं का पान नंबर 6 पाठीमागचं नकाशाचं? असत ख्याती आलंय का? पहिली असत ख्याती वाचा बरं. असत ख्याती हा, कोणाचं मत आहे? माध्यमिक बौद्ध पहिल्यांदा वरचं सगळं वाचा. ख्याती कोणाचं मत आहे? परपक्ष खंड परपक्ष खंडन आणि स्वपक्ष मंडन. मंडन आणि खंडन या पदाचे अर्थ कळाले. खंडन म्हणजे बाद करणं आणि मंडन म्हणजे स्वतःच्या मत मांडणं, याचं मंडन. हा, चला आता यात काय झाले, हे जे 6 आहेत ते क्रमाने आले. पहिल्याला अगोदरचं कोणीच नाही म्हणून पहिल्याचं खंडन जे आहे ते दुसरा करेल, पण पहिल्याने कोणाचं खंडन केलं नाही कारण त्याच्या आधी कोणीच नव्हता. पहिल्यांदा मत मांडणार आहे त्याला कोणाला तरी मांडावंच लागतं ना, मग तो असत ख्यातीवादी आला. चला प्रथमचे मत म्हणून कोणाचे खंडन नाही, बरोबर. आणि कोणताही पदार्थ असत म्हणून शून्यच परमतत्व. हा, आता त्याचं खंडन कसं केलं त्याच्या पुढचं वाचायचं बरं का, खाली सलग नाही वाचायचं. असत ख्याती कोणाची आहे? माध्यमिक बौद्ध यांची आहे. त्यांच्या परपक्षाचं परपक्ष खंडन, तर त्यांनी दुसऱ्याच्या कोणाच्याही मताचं खंडन केलं नाही कारण त्यांच्या आधी कोणीच नव्हतं. आता त्यांच्या मताचं खंडन कसं झालं तर कोणताही पदार्थ असत म्हणून शून्यच परमतत्व हे त्यांनी मांडलेलं. स्वपक्ष म्हणजे त्यांचा पक्ष. काय म्हणतायत ते? कोणताही पदार्थ असत, सगळे पदार्थ कसे आहेत म्हणून सगळे परमतत्व सुद्धा ब्रह्म सुद्धा नाही, शून्य या पदार्थ अर्थ नाही, आणि आत्मा सुद्धा नाही आणि शरीर सुद्धा नाही, जगत सुद्धा, याला म्हणायचं शून्यम शून्य. चला आता यांच्यानंतर कोणी मत मांडलं? आत्मख्याती. योगाचार सौगत मत कोणाचं? योगाचार किंवा सौगत मतानुयायी. काय म्हणतात ऐका. अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते हम्म. तर अत्यंत असत वंध्या पुत्राचीही प्रतीती झाली पाहिजे. असं परपक्षाचं खंडन केलं. कोणत्या परपक्ष खंडन कोणतं आहे? हा, वरचा शून्यवादी. तर अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते, बरोबर आहे ना. सर्प कसा आहे? असत आहे. अत्यंत असत सर्पाची प्रतीती होते तर अत्यंत असत वंध्या पुत्राची प्रतीती झाली पाहिजे, असं करून त्यांनी खंडन केलेलं आहे, परपक्षाचं खंडन केलेलं आहे. सर्व पदार्थांचा आकार बुद्धीच धरते, हा, ती क्षणिक विज्ञान रूप असून तीच आत्मा आहे. हे त्यांचं मत आहे की सर्व पदार्थाचा आकार बुद्धीच धरते म्हणून ती क्षणिक आहे. याचाही विस्तार पुष्कळ येणार आहे कारण त्यांचं अजून मत आहे, हे फक्त थोडक्यात दिलेलं आहे. हा. चौथा तिसरा हा, बुद्धीला आत्मा मांडलेला. आता ह्याचा विस्तृतीकरण आपण पुढे अध्ययनात घेणार आहे. हे थोडक्यात दिलंय, फक्त वाचून घ्या वाटल्या. अन्य पद्धती प्राच्य नैयायिक गौतम यांची आहे. क्षणिक विज्ञान रूप बुद्धी सर्पाचा आकार धरते तर मग क्षणभर प्रतीती न होता दीर्घकाळ का होते, तोच मी अशी प्रत्यभिज्ञा कशी होईल? ते प्रत्यभिज्ञा कशी होईल म्हणजे मी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळणारा, मी माझ्या नातवाला
मांडीवर खेळवत आहे. ही प्रतीती कशी आहे? दीर्घ झाली. मग याचाच अर्थ क्षणिक आत्मा नसला पाहिजे. क्षणिक उत्पत्ती. अशा प्रकाराने त्याचं ते खंडन केलंय. पुढे येणार आहे ते. चला इथे आपण- नेत्र दोषामुळे वारुळस्थ सर्पाची समोर रज्जूच्या ठिकाणी प्रतीती होते. बरोबर. नेत्रदोषामुळे वारुळस्थ सर्पाची यांच्यात दोन मत आलेली आहेत. एक प्राच्य आणि दुसरे नव्य. नव्यांनी परत दुरुस्ती केली म्हणून अन्यथा ख्यातीमध्ये दोन मत आहेत. प्राच्य न्यायिकांचं आणि नव्य न्यायिकांचं. नव्य कोण आहेत? चिंतामणी आदी. अन्यथा ख्याती नव्य न्यायिक चिंतामणी भित्यादी प्रतिबंध. इत्यादी म्हणजे भिंती. का हो, वारुळ कुठे आहे? म्हणजे माळावर. आणि मग माळावर ते इथं मध्ये भिंत आहे ना, आम्हाला तिकडे ते वारुळ कसं का दिसल? तिथल्या सर्पाची इथं कशी काय प्रतीती येईल? त्याला म्हणतात भित्यादी. मध्ये झाडं आहेत, डोंगर आहेत, बरेच प्रतिबंध आहेत, घरं आहेत. भित्यादी आदिपदाने सगळं घ्या. तर एवढा प्रतिबंध असताना त्या वारुळस्थ सर्पाची प्रतीती इथे कशी येईल? रज्जूवरील सर्पाच्या ठिकाणी. चला. शिवाय दोषाने सामर्थ्य वाढते असा अनुभव नाही. हा, आणि शिवाय दोषाने सामर्थ्य वाटतं असं नाही, तर दोषाने सामर्थ्य घटतं. दूरचं दिसतंय का आपल्याला? आपल्याला तर जवळचं दिसाना, तर लांबचं कधी दिसायचं? हा दोष नाही का? अन्य म्हणजे रज्जूचे अन्य प्रकाराने म्हणजे सर्प रूपाने ज्ञान नेत्र दोषामुळे होते. असं कोणाचं मत आहे? अहो, नव्य नाही. अन्य म्हणजे रज्जूचे अन्य प्रकाराने, अन्याचं अन्य रूपाने होतं, त्याचं नाव नव्य नैयायिक. अख्याती अन्याचं अन्य ठिकाणी प्राच्य आणि अन्याचं अन्य रूपाने नव्य नैयायिक अशी त्यांची मत आहेत. अख्याती हम्म. सांख्य व प्रभाकर हम्म. जसे ज्ञेय असेल तसेच ज्ञान होते. याकरिता ज्ञेय रज्जू व ज्ञान सर्पाचे असे मानणे असंगत आहे. अशा प्रकाराने मताचं खंडन कोणाच्या? नव्य नायकांच्या. ज्ञेय आणि ज्ञान यांच्यामध्ये भेद नसतो, एकच असतो. तुम्ही का भेद मानता? चला पुढे. अंतःकरण वृत्तीने प्रथम इदम असे सामान्य ज्ञान व त्याच वेळी पूर्व अनुभूत सर्पाची स्मृती अशी दोन ज्ञाने आहेत असा विवेक नसतो. असा म्हणून विवेक- सर्प प्रतीती होती. म्हणून सर्प येतो की त्यांनी मत मांडलं त्यांचं. त्याचं विश्लेषण पुढे नंतर करू. सध्या तुमचा गोंधळ नको व्हायला. चला पुढे. ख्याती हम्म. रामानुजाचार्यांची आहे. हा. केवळ स्मृतीपासून भय वाटत नाही, हम्म. पण सर्प ज्ञानाच्या वेळी भय वाटते. हम्म. एकाच काली प्रत्यक्ष व स्मृती अशी दोन ज्ञाने होत नसतात. सूक्ष्म कालाचे व्यवधान मानावे लागते. लागते. अशा प्रकाराने खंडन कर